कतार आणि इराणच्या मधोमध जिथे जगातला 20% नैसर्गिक वायूसाठा आहे असं मानलं जातं, त्या दक्षिण पार्स गॅस फील्डवर इस्रायलने हल्ला केला आणि या हल्ल्याला उत्तर म्हणून इराणने सौदी अरेबिया आणि कतारमधील गॅस फील्ड उडवायला सुरुवात केली. इराणचा प्रतिकार एवढा जोरात होता की डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्टीकरण देण्याची नामुष्की ओढावली की इराणच्या गॅस फील्डवर अमेरिकेने नाही तर इस्रायलने हल्ला केलाय आणि आमचा याच्याशी संबंध नाही. हा हल्ला अमेरिकेने केलाय असं समजून अमेरिकेचे लष्करी तळ जिथे आहे त्या सौदी अरेबिया आणि कतारला इराणने अक्षरशः होरपळून काढलं. डोनाल्ड ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आता इराणला हमीही दिली की धोरणात्मक गॅस फील्ड आणि ऑइल डेपोवर अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले होणार नाहीत, पण इराणने शेजारच्या देशांवर मिसाईल सोडू नयेत. इराणच्या गॅस फील्डवर झालेला हल्ला हा अर्थव्यवस्थेला झटका मानला जातो आणि त्याची तीव्रता डोनाल्ड ट्रम्प यांनाही माहिती आहे. जर इराणने शेजारच्या देशांना टार्गेट करणं सुरू ठेवलं तर तेलाच्या किमती $200 पोहोचवायला एक आठवडाही लागणार नाही आणि याला अमेरिका कारणीभूत असेल हेही डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती आहे. आतापर्यंत बदल्याची भाषा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना हल्ल्यावर स्पष्टीकरण का द्यावं लागलं आणि ज्या एअर स्ट्राईकने इराण प्रचंड संतापलाय त्या दक्षिण पार्स गॅस फील्डचं महत्त्व काय आहे तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com. इस्रायलने मध्यरात्रीच इराणच्या दक्षिण पार्स गॅस फील्डवर मिसाईलने हल्ला केला. दक्षिण पार्स म्हणजे इराणचं आधीचं नाव पर्शिया होतं आणि पर्शियन गल्फवरनंच याला दक्षिण पार्स असं नाव पडलंय. इराणचा साऊथ पार्स गॅस फील्ड हा जगातील सर्वात मोठा वायूचा नैसर्गिक साठा मानला जातो आणि तो पर्शियन गल्फमध्ये इराणच्या दक्षिण भागात आहे. हा गॅस फील्ड इराण आणि कतार या दोन्ही देशांमध्ये विभागलेला आहे, जिथे कतारच्या भागाला नॉर्थ डोम तर इराणच्या भागाला साऊथ पार्स म्हणतात. या संपूर्ण साठ्यात जगातील सुमारे 20% नैसर्गिक वायू साठा आहे, त्यामुळे त्याचं जागतिक ऊर्जा बाजारात अत्यंत महत्त्व मोठं आहे. इराणसाठी हा गॅस फील्ड म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, कारण देशातील साधारण 2/3 गॅस उत्पादन याच फील्डमधून येतं. विशेष म्हणजे अमेरिकन निर्बंधामुळे इराणला मोठ्या प्रमाणावर गॅस निर्यात करता येत नाही, त्यामुळे हा गॅस मुख्यतः देशांतर्गत वीज निर्मिती, उद्योग आणि घरगुती वापरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे साऊथ पार्स केवळ आर्थिकच नाही तर ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनेही इराणसाठी लाईफलाईन आहे. धोरणात्मकदृष्ट्या इराणची मध्य पूर्वेतली सगळ्यात मोठी ताकद याच नैसर्गिक वायू साठ्यांमुळे. त्यामुळे या फील्डवर कोणताही हल्ला हा केवळ औद्योगिक नुकसान नाही तर थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि स्थिरतेवर आघात मानला जातो. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये गॅस उत्पादन केंद्र, पाईपलाईन्स आणि रिफायनरी यांना नुकसान पोहोचलंय आणि प्राथमिक अहवालानुसार इराणच्या एकूण गॅस उत्पादनांपैकी सुमारे 12% उत्पादनावर याचा परिणामही झालाय. काही भागात आग लागली, उत्पादन थांबवावं लागलं आणि काही रिफायनरी बंद पडल्या. यामुळे केवळ इराणलाच नाही तर जागतिक ऊर्जा बाजारालाही मोठा धक्का बसला, कारण या घटनेनंतर तेलाचे दरही $110 प्रति बॅरल जवळ पोहोचलेत. इराण इतका संतप्त का झाला याचं कारणही हेच आहे की दक्षिण पार्सवर हल्ला म्हणजे त्यांच्या ऊर्जा आणि आर्थिक प्रणालीवर थेट हल्ला आहे. त्यामुळे इराणने अमेरिकेचे लष्करी तळ असलेल्या कतार आणि सौदी अरेबियातील रिफायनरी उडवायला सुरुवात केली. इराणने कतारमधील रास लफान या औद्योगिक शहरातील LNG हबवर प्रत्युत्तर म्हणून प्रचंड मोठा हल्ला केला. हे ठिकाण जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू म्हणजे LNG निर्यात केंद्रांपैकी एक आहे. कतार एनर्जी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या संयुक्त गुंतवणुकीतून उभा राहिलेला हा प्रचंड मोठा औद्योगिक कॉम्प्लेक्स कतारच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि देशाच्या GDP आणि निर्यात उत्पादनाचा मोठा हिस्सा यावरच अवलंबून आहे. येथे LNG उत्पादन, साठवणूक आणि जागतिक निर्यात यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत आणि आशिया, युरोपसह इतर बाजारपेठांना गॅस पुरवण्यामध्ये याची निर्णायक भूमिका आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामुळे केवळ कतारलाच नव्हे तर जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीला धक्का बसण्याची भीती निर्माण झाली. काही अहवालांनुसार या हल्ल्यात साठवणूक टर्मिनल्स आणि प्रक्रिया युनिट्सला नुकसान झालं. काही भागात उत्पादन तात्पुरतं थांबवावं लागलं आणि LNG शिपमेंट्स उशिरा निघणार आहेत, ज्याचा परिणाम लगेचच आंतरराष्ट्रीय गॅस दरांवर दिसून येऊ शकतो. कतारसोबतच सौदी अरेबियामधील एका महत्त्वाच्या तेल प्रक्रिया केंद्रावरही हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्यात. विशेषतः अपकैक ऑइल प्रोसेसिंग रिफायनरी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल प्रक्रियांपैकी एक मानली जाते. इथे सौदी अरेबियाच्या मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाचं शुद्धीकरण आणि स्थिरीकरण केलं जातं. सौदी अरामकोच्या नियंत्रणाखाली असलेलं हे केंद्र जागतिक तेल बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण इथून जाणारं तेल अनेक देशांच्या गरजा पूर्ण करतं. या साईटवर झालेल्या हल्ल्यामुळे काही उत्पादन युनिट्सना नुकसान झालं, तात्पुरत्या स्वरूपात प्रक्रिया क्षमतेत घट झाली आणि निर्यात साखळीवर याचा परिणाम आता होणं अपेक्षित आहे. जरी सौदी अरेबियातल्या अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलेलं असलं तरी आशियाई देशांना
अडचणीत आणणारा हा हल्ला आहे. इस्रायल अमेरिकेला उत्तर म्हणून इराणचा प्रतिहल्ला हा केवळ लष्करी वार नाही, तर आर्थिक आणि ऊर्जा कोलमडून टाकण्यासाठी केलेला हल्ला मानला जातो. कतारमधील रास लफान आणि सौदी अरेबियातील अपकैक यासारख्या केंद्रांना टार्गेट करून इराणने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. या दोन्ही ठिकाणांचं इतकं मोठं महत्त्व आहे की इथं छोटासा अडथळाही जागतिक बाजारात मोठे परिणाम घडवू शकतो. LNG आणि क्रूड ऑइलच्या किमती वाढू शकतात, पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते आणि ऊर्जा सुरक्षेबाबत जागतिक चिंता वाढू शकते. याचे परिणाम किती मोठे असतात ते डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने दिलेल्या स्पष्टीकरणानेही दिसून आलं. इस्रायलने इराणमधील दक्षिण पार्स गॅस फील्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मोठ्या फॅसिलिटीवर जोरदार हल्ला केला. यात एक छोटासा भाग प्रभावित झालाय. या हल्ल्याबद्दल अमेरिकेला काहीच माहिती नव्हती आणि कतार या देशाचा या हल्ल्यात कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता. तसंच हा हल्ला होणार आहे याची त्यांना कोणती कल्पना नव्हती. दुर्दैवाने इराणला हे माहीत नव्हतं किंवा दक्षिण पार्सवरील हल्ल्याशी संबंधित इतर महत्त्वाच्या तथ्यांची माहिती इराणकडे नव्हती. पण इराणने प्रत्युत्तर म्हणून अन्यायकारक आणि अयोग्य पद्धतीने कतारच्या LNG गॅस सुविधेच्या एका भागावर हल्ला केलाय. इस्रायल या अत्यंत महत्त्वाच्या आणि मौल्यवान दक्षिण पार्स फील्डवर पुढे कोणतेही हल्ले करणार नाही. इराणनेही मध्य पूर्वेतल्या आमच्या मित्र देशांवर अविवेकी हल्ले करू नयेत. इराणने जर शेजारच्या देशांना टार्गेट केलं तर आम्ही एवढ्या ताकदीने उत्तर देऊ की तो विनाश पाहण्यासारखाही नसेल. मला अशा गोष्टींना परवानगी देण्याची इच्छा नाही, पण इराणने कतारच्या LNGवर परत हल्ला करू नये असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. इराणने सौदी अरेबिया आणि कतारमधील LNG फॅसिलिटीसह तेल शुद्धीकरण केंद्रांवर हल्ला करणं हा थेट अमेरिकेवर दबाव टाकण्यासारखं आहे. अमेरिकेचे लष्करी तळ या देशांमध्ये आहेत आणि नाहक हे सगळे देश युद्धात होरपळून निघतायत. या देशाचे नुकसान होत आहे, त्याने पुढचे कित्येक महिने तेल पुरवठा विस्कळीत राहू शकतो. अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढावा यासाठी इराणकडून हे धोरणात्मक हल्ले केले जात आहेत. या हल्ल्याविषयी तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.